नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहत मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 2 जानेवारी 2 जानेवारीची आपण पाहतोय महत्वाचे 20 प्रश्न। जो प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यास करण्यासारखा जोगा आहे, जो प्रत्येक प्रश्न आपण करणं गरजेचं आहे मित्रांनो। जर आपण नवीन असेल चॅनल तर नक्की चॅनल सबस्क्राइब, लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो, ठीक आहे। आपण सुरू करतो आजचा पहिला भाग, महत्वाचा पार्ट, जो आज 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो। 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। चलो आजचा पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो, इस्रोचे कितवे मिशन GSLV MK2 रॉकेट वापरून आयोजित केले जाईल? कितवं मिशन आहे? तर 100वे मिशन आहे, लक्षात ठेवा इस्रोचं। इस्रोचे अध्यक्ष S सोमनाथ यांची पुष्टी केली की मिशन जानेवारी 25 मध्ये नियोजित आहे। 100वे प्रक्षेपणाची विशिष्ट तारीख अज्ञात राहील, म्हणजे त्यांनी अजून तारीख पण फिक्स नाही केली। पण या मोहिमेला JSLV F-15 NVS-02 असे नाव दिले जाईल, हे नाव त्यांनी दिलेलं आहे। आणि भारताच्या नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमला वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, म्हणजे या मोहिमेचा उद्देश काय? नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमला वाढवणं हे त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे, ठीक आहे। कितवा आहे मित्रांनो लॉन्च? 100वा, इस्रोचं 100वी मोहीम आहे, ठीक आहे। चलो दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो आपण, महत्वाचा। कर्नाटक सरकार कोणत्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमध्ये गुंतवणूक करून पर्यटन वाढवण्यास तयार आहे का नाही? म्हणजे कर्नाटक सरकार काय म्हणतं, ऐतिहासिक धार्मिक स्थळ जे आहे त्यात गुंतवणूक करायचं आणि पर्यटनाला जास्त चालना द्यायचं, असं कोणतं स्थळ आहे? तर येतागिरी या स्थळाला एक किल्ला आहे, लक्षात ठेवा, जो जुना काळातला आहे, त्याला जास्त खर्च करायचा आणि पर्यटन विकास करायचा हे त्यांचं टार्गेट आहे। तर पाहूया, अलीकडे घोषणेमध्ये एक जिल्हा एक स्थान कार्यक्रमाचा भाग असलेल्या यादगीर किल्ल्यावर लक्ष केंद्रित केलेल्या 100 कोटीच्या उपक्रमाचा समावेश केला गेला आहे, है ना। या उपक्रमाचा उद्देश काय? प्रादेशिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा वाढवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। यादगीर किल्ला हा येतागिरी म्हणूनही ओळखला जातो, जो कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात आहे, ठीक आहे। हा किल्ला पश्चिम चालुक्य साम्राज्याने बांधलेला असे मानले, कोणी बांधलाय? की पश्चिम चालुक्य साम्राज्याने बांधलेला आहे असं मानलं जातं, लक्षात ठेवा, ठीक आहे। पश्चिम चालुक्य साम्राज्य माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो। पुढे तिसरा प्रश्न, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी कोणत्या योजना आगरतळा येथे सुरू केली, है ना? तर उत्तर आहे CM7 ही योजना सुरू केली। काय आहे? ज्याचे उद्दिष्ट 200 गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, पॉइंट नंबर 1। दुसरा, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 2 वर्षासाठी 5,000 प्रति महिना आणि 100 उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी मदत केली जाईल, असा त्यांचा टार्गेट आहे। आणि या उपक्रमासाठी पहिल्या वर्षी राज्याला 1.2 कोटी खर्च येणार आहे, जो हळूहळू वाढून 3 कोटी पर्यंत जाऊ शकतो। म्हणजे त्रिपुरा सरकारने कोणती सुरू केलं? CM7 योजना सुरू केलं, लक्षात असावं, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, तिसरा, कोणत्या IIT नुकतीच वेदना रहित इंजेक्शनसाठी सुईलेस शॉक सिरिंज विकसित केली आहे? म्हणजे आता सुई दिलीच जाणार नाही मित्रांनो, तर कोणत्या IIT ने विकसित केलंय? तर मुंबई IIT ने विकसित केलेलं आहे। काय आहे? सुई विरहित शॉक सिरिंजने इंजेक्शन घेताना कोणताही त्रास होणार नाही आणि औषधही शरीरात पोहोचेल, असा एक नवीन त्यांनी उपक्रम केलाय। उच्च ऊर्जा दाब लहरीचा वापर केला जाईल, म्हणजे शॉक वेव्ह ज्या ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने त्वचेच्या थरांमध्ये प्रवेश करतात आणि यामध्ये इंजेक्शन दिलेले औषध सुई नसतानाही शरीरात पोहोचते। म्हणजे नवीन शोध लावलाय मुंबई IIT ने लावलाय, लक्षात ठेवा, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, पुढचा प्रश्न मित्रांनो, 5वा, समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले? मित्रांनो, समुद्रावरचा भारतातील पहिला असा पूल आहे जो काचेचा पूल आहे, है ना। याचं उद्घाटन कुठे झालं मित्रांनो? तर उत्तर आहे चेन्नई मध्ये झालं, ठीक आहे। मग म्हणजे तामिळनाडू, राजधानी काय? चेन्नई, मुख्यमंत्री MK स्टॅलिन, राज्यपाल कोण आहेत? RN रवी, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। चलो पुढे जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, 6वा, कागेत नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कागेत, लक्षात ठेवा, तर सिक्कीम राज्यात तो साजरा केला जातो। काय आहे आपण डिटेल पाहूया। नुकतीच सिक्कीम मधील, है ना, स्तुंकालंखांग पॅलेस येथे साजरा करण्यात आलेला कागेडा नृत्य महोत्सव ही एक चैतन्यशील बौद्ध परंपरा आहे, जी
वाईटावर विजय मिळवतो, नवीन वर्षात शांतता आणि समृद्धी आणतो. तिबेटी कॅलेंडरच्या 10व्या महिन्याच्या 28व्या आणि 29व्या दिवशी सिक्कीममध्ये दरवर्षी साजरा केला जातो आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार तो डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो. ठीक आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, आणि जो सिक्कीममध्ये साजरा केला जातो, लक्षात ठेवा. पुढं 7वा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? मित्रांनो, प्रश्न असा आहे की भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे याचं एन चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री 1 नंबरवरती आहेत मित्रांनो. आणि पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे 2 नंबरवरती आहेत, हे 1 नंबरवरती आहेत. आणि 3 नंबरवरती सिद्धरामय्या 3 नंबरवरती, लक्षात ठेवा. एन चंद्रबाबू नायडूची किती संपत्ती? 931 कोटी. पेमा खांडू यांची 332 आणि सिद्धरामय्याचे किती? 51 कोटी रुपये आहे. तर उत्तर काय मित्रांनो? एन चंद्रबाबू नायडू, सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, लक्षात ठेवा. चलो पुढे जाऊया आपण. ठीक आहे. 8वा, नवी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या पुजारी ग्रंथी योजनेअंतर्गत पुजाऱ्यांना दरमहा किती रुपये दिले जातील? लक्षात ठेवा. तर उत्तर आहे 18,000 रुपये महिन्याला दिले जाणार आहे. दिल्ली सरकारने नवीन सुरू केले पुजारी ग्रंथी योजना सुरू केली. पुजाऱ्यांना लक्षात ठेवा 18,000 रुपये दिले जातील. आणि पुजाऱ्यांसोबत आणखी एक आहे, गुरुद्वारा साहेबांच्या पुजाऱ्यांना सुद्धा दरमहा 18,000 रुपये दिले जातील. हे दिल्ली सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन. डिसेंबर 24 मध्ये एअर इंडिपेंडेंट प्रोफेशनल AIP प्लगच्या निर्मितीसाठी आणि भारतीय पाणबुड्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड सोबत किती कोटी रुपयांचा करारावर स्वाक्षरी केली आहे? तर 1900 कोटी रुपयांची कोटींचा करार केला आहे. लक्षात ठेवा, आपल्या ज्या बोटी आहे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत केलेल्या आहे आणि माझगाव डॉक हा शिपयार्ड बनवलेला नंबर 1 आहे. लक्षात ठेवा, त्यासाठी त्यांच्यासोबत करार केला आहे. चलो पुढचा प्रश्न, नेक्स्ट. PM आयुष्यमान भारत हेल्थ है ना, इन्फ्रास्ट्रक्चर मिशन म्हणजे पीएम अभिम कोणत्या मंत्रालया अंतर्गत सुरू करण्यात आली आहे? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. आरोग्य आणि कुटुंब मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेली ही काय आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन आहे. लक्षात ठेवा, जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत सुरू होतो. आता ह्याचा घेण्याचा उद्देश काय तोही आपण लिहून ठेवा मित्रांनो. तर काय आहे पाहूया. ठीक आहे. हा, की देशभरातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 2021 मध्ये सुरू केली. ठीक आहे. चला, हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय, ही स्थापन झाल्यापासून ते 25 ते 26 असा, ज्यासाठी एकूण खर्च 64,180 कोटी रुपयाचा बजेट वाटप करण्यात आलेला. किती? 21-22 ते 25-26 पर्यंत. लक्षात ठेवा, 64,180 कोटीचा बजेट फक्त पायाभूत सुविधांसाठी. हा पॉईंट खूप महत्वाचा, किती कोटी रुपये बजेट करण्यात आलेला आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. 11वा, सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलाय? ऑब्विसली सौर पंप म्हटलं 2.0 आपल्या महाराष्ट्रात सुरू झाले. आपण परवा बघितला पॉईंट आहे. तर महाराष्ट्र पहिलं आहे. लक्षात ठेवा, कुठलं? महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 12वा, वाद से विश्वास योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे कर आकारणीशी संबंधित आहे. मित्रांनो, वाद से विश्वास हे कर आकारणी जर पाहायला गेलं तर हा कर आकारणीशी संबंधित आहे. तर काय आहे आपण थोडं पाहूया. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBDT वाद से विश्वास योजनेची अंतिम मुदत 31 डिसेंबर 24 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. म्हणजे 31 डिसेंबर 24 होती, ती कधी वाढवली? 31 जानेवारी 2025 पासून वाढवली. ठीक आहे. तर काय या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात 23-24 मध्ये करण्यात आली होती. कधी? 23-24च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. वाद से विश्वास ही योजना अप्रत्यक्ष करांसाठी 2019च्या सबका विश्वास योजनेवर आधारित आहे. विविधात कर, व्याज, दंड याचे निराकरण करण्यास सुलभ करते. म्हणजे जे काही विवाद आहे सगळं सॉल्व्ह करा, आपापलं कर्ज दंड असेल ते भरा, त्यात माफी करा आणि विषय संपवा, असं सांगितलंय. 19च्या सबका विश्वास योजने अंतर्गत सुरू झालेली ही योजना आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जी मुदत कधी पण वाढवली? 31 जानेवारी 2025 पर्यंत. सुद्धा मुदत पेपरला प्रश्न येऊ शकतो. आणि कोण केलंय? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ही योजना राबवलेली आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. 5000 वर्षापूर्वीच्या प्रगत जल व्यवस्थापन प्रणाली आणि सांस्कृतिक पद्धती कोणत्या ठिकाणी उघड झाल्या आहेत? ठीक आहे.
म्हणजे 5,000 वर्षापूर्वीचे लक्षात ठेवा, जल व्यवस्थापन लक्षात ठेवा आणि काही प्रगत जे काय आहे ते सगळं उत्पन्न झालं तर कोणतं आहे, तर राखी गढी नावाचं जे गाव आहे ना, तिथे संपूर्णपणे खोदकाम करताना मिळालेलं आहे. आपल्याला वाटेल हडप्पा किंवा सिलोन, तर नाही मित्रांनो, तर राखी गढी आहे. तर काय आहे, हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील राखी गढी या प्राचीन हडप्पा स्थळावर सुरू असलेल्या उत्खननात सुमारे राखी गढी हडप्पा काळातील सर्वात मोठे ज्ञात ठिकाण 865 एकरावर पसरलेले आहे. जागतिक स्तरावर त्याच्या ऐतिहासिक महत्वासाठी ओळखले सुद्धा जातं आणि म्हणून ते सापडलेले सध्या राखी गढी येथे सापडलेलं आहे. हे सुद्धा पॉईंट आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. कुठे तो, हरियाणाच्या हिसार जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. चलो पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. 14वा क्वेश्चन, इंदूर जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने कोणते मिशन सुरू केले? म्हणजे काय सांगतो, जगातलं पहिलं ऊर्जा साक्षर शहर बनायचं, लक्षात ठेवा तिला. कोणती योजना सुरू केली, तर इंदूर क्लायमेट मोहीम सुरू केली. कुठली, इंदूर क्लायमेट मोहीम सुरू केली. त्याचा काय डिटेल्स आपण थोडं पाहूया, थोडं पुढचा भागात आहे, बघूया आपण काय आहे. या मोहिमेचा उद्देश काय, शहरातील लोकांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा बचत सवय अंगीकारण्यास प्रोत्साहन करतं, है ना. कार्बन कमी उत्सर्जन कमी करा आणि ऊर्जा वापरा, सौर ऊर्जा वापरा. ठीक आहे. हा, इंदूर जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने इंदूर क्लायमेट मिशन मोहीम सुरू केली. आता आपण पाहिलं, लक्षात ठेवा. आणखी एक भाग काय मित्रांनो, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी शहरातील लोकांना ऊर्जा बचतीच्या सवयी लावण्यासाठी प्रोत्साहित करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे जर तुम्हाला कार्बन कमी करायचं तर काय करा बाबांनो, ठीक आहे, काय करा, शहरातील लोकांना ऊर्जा बचतीच्या सवय लावणे तर आपोआप कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकतं. ठीक आहे. चलो पुढे जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. 15वा, भारतातील पहिला अँटी है ना पेस्टिसाइड बॉडी सूट कवच कोणी लॉन्च केला, है ना. आपण हा पाहिला होता किसानांसाठी, कीटकनाशकासाठी. तर कोणी लॉन्च केला होता, श्री डॉक्टर जितेंद्र सिंग, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी हा लॉन्च केला होता, लक्षात ठेवा. कवच आपण त्याला नाव दिले, लक्षात ठेवा. ठीक आहे. जे पीक फवारणी करतात त्यामुळे इजा होते शेतकऱ्यांना, त्यासाठी त्यांनी जॅकेट सुरू केलेला आहे शेतकऱ्यांसाठी. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. 16वा, कोणत्या देशाच्या बाल्कन ब्लूजला युनेस्कोने मान्यता दिली आहे? देश कोणता, तर बोस्निया, लक्षात ठेवा. बोस्निया देशाला मान्यता मिळालेली आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. क्वेश्चन नंबर 17, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने AICTE कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष जाहीर केले? कोणी केले बघा का, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने, लक्षात ठेवा. आहे की नाही, तर कोणते वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष जाहीर केले आहे, तर 2025 हे वर्ष जाहीर केलेलं आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो पुढे जाऊया आपण, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ADR संस्थेच्या, मगाशी पण मुख्यमंत्र्यांच्या गटामध्ये सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बघितलं होतं आणि आणखी एक एक्स्ट्रा प्रश्न घेतला की ADR देतात ते पण. ठीक आहे. तर अवश्य देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे असं सांगितलंय, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे. हे दर्शवतो ADR सांगतो, लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. कालचा प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले, तर पूर्व लडाख मध्ये करण्यात आले, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण हा प्रश्न घेतला होता. खूप 14,000च्या समथिंग उंचीवरती पूर्ण घोड्यासहित महाराजांचा म्हणजे अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे. आणि मित्र हो, आपल्यासाठी महत्वाचा आजचा आवडता प्रश्न, व्हिएन्ना येथे झालेल्या 190व्या गव्हर्निंग बोर्डाची बैठक कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेची बैठक घेण्यात आली? ठीक आहे. म्हणजे 100 किती बैठक आहे, 190वी बैठक आहे, व्हिएन्ना मध्ये घेतली. तर कोणत्या संस्थेची घेण्यात आली? WTO, ओपेक, WHO, युनो, आहे ना. WTO जागतिक व्यापार संघटना आहे, ओपेक ऑइल अँड पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे, WHO जागतिक आरोग्य संघटना आहे, युनो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे. तर 190वी बैठक कोणत्या संस्थेने घेतली व्हिएन्नामध्ये? आपल्याला उत्तर सांगायचं ऑप्शन मध्ये, की ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 किंवा नाव सांगायचं की कोणती संस्था घेतलेली आहे मित्रांनो. तर प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे मित्रांनो. आणि आपण जर अभ्यास नीट केला तर आपल्याला प्रत्येक प्रश्न उपयुक्त असा घटक छानपैकी होतो आणि प्रत्येक भाग आपल्याला परिपूर्ण होतो. आणि प्रत्येक प्रश्न आम्ही विचार करून ताकदीने टाकत असतो की प्रत्येक प्रश्न आपल्याला यूज व्हावा आणि प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास करावा आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला मदत व्हावी. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथे समू, उद्या याच टेमाला याच भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.